या फक्त घोषणा नाहीत तर हा एल्गार आहे, एक बंड आहे या देशात सुरू असलेल्या राजसत्तेच्या विरोधातलं, जी राजसत्ता धर्मांध शक्ती म्हणून समोर येते. या वादाला सुरुवात झाली ती लालकृष्ण अडवाणी यांना भारतरत्न दिल्यानंतर. या घटनेवर निखिल वागळे यांनी एक ट्विट केलं, ते म्हणजे लालकृष्ण अडवाणी यांना भारतरत्न म्हणजे एका दंगलखोराने दुसऱ्या दंगलखोराला दिलेली शाबासकी. या ट्विटवरून भाजप नेते सुनील देवधर यांनी विश्रामबाग पोलीस स्टेशनमध्ये एक तक्रार दाखल केली आणि या तक्रारीनंतर महाराष्ट्रामध्ये निखिल वागळेंना अटक होणार का ही चर्चा सुरू झाली. आज ज्यावेळेला मी हा ट्विट पाहिला, अडवाणींना भारतरत्न म्हणजे एका दंगलखोराने दुसऱ्या दंगेखोराला दिलेली शाबासकी, हे अत्यंत अपमानजनक आहे, आक्षेपार्ह आहे, असहनीय आहे. आणि अडवाणीजींना दंगेखोर म्हणणं आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींना त्यांनी हॅशटॅग केलेला आहे. याचा अर्थ ते देशाच्या पंतप्रधानांना दंगेखोर म्हणतात, दंगलखोर म्हणतात. या घटनेनंतर पुण्यामध्ये निर्भय बनूची सभा राष्ट्रीय सेवा दलातर्फे आयोजित करण्यात आली, ज्यामध्ये निखिल वागळे हे वक्ते म्हणून येणार होते. पुण्यामध्ये साने गुरुजी स्मारकामध्ये ही सभा पार पडणार होती, परंतु भारतीय जनता पक्षाचे शहर अध्यक्ष धीरज घाटे यांनी हा कार्यक्रम उधळून लावण्याचा इशारा दिला. पोलिसांनी या कार्यक्रमाला परवानगी देऊ नये असंही भाजपाकडून सांगण्यात आलं. त्यामुळे निखिल वागळे जेव्हा शहरामध्ये पोहोचले तेव्हा त्यांना असीम सरोदे यांच्या घरी स्थानबद्ध करण्यात आलं आणि त्यांना जवळपास 4 तास तेथे थांबून ठेवण्यात आलं. तुम्ही निखिल वागळेला महाराष्ट्रात रोखणं म्हणजे काय तुम्हाला माहित नाही पुण्याला अजून. त्यांना मागे हटवून ते चालू आहे, ते चालू आहे तर ताबडतोब करा. मला आता तिथे जायचंय, मी थांबणार नाही. किती वेळ झाला? तुम्ही नोटिसा दिल्या, ते दिल्यात, काय गंमत आहे का सगळी? शांत आहे तोपर्यंत शांत आहे. मी जरा थोडं दुसऱ्या ठिकाणी आहे. नागरिकाचे काय अधिकार आहेत की नाही? काय मवाल्यांचे अधिकार आहेत फक्त. त्यांना मागे हटवून काय पाहिजे नाही, जायचंच आपण, काय वाटेल ते करून. या घटनेनंतरही निखिल वागळे हे कार्यक्रमस्थळी जाण्यासाठी आग्रही होते. ॲडव्होकेट असीम सरोदे यांच्या घरून ते कार्यक्रमस्थळी जात असताना भर रस्त्यामध्ये त्यांच्यावरती हा प्राणघातक हल्ला करण्यात आला. त्यांच्यासोबत ॲडव्होकेट असीम सरोदे, विशंभर चौधरी आणि त्यांचे सहकारीही होते. त्यांच्यावरती हा प्राणघातक हल्ला, शाई फेकण्यात आली, दगड फेकण्यात आले, त्यांच्या गाडीच्या काचा फोडण्यात आल्या. भारतीय जनता पक्षाने हा हल्ला घडवून आणला असा आरोप निखिल वागळे यांनी माध्यमांसमोर तसेच कार्यक्रमात देखील केला आहे. जसे भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते त्यांच्यावरती प्राणघातक हल्ला करत होते, तसेच महाविकास आघाडी, वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते त्यांना संरक्षण देखील पुरवत होते, त्यांना वाचवण्यासाठी आटोकाट प्रयत्न करताना दिसले. हा प्राणघातक हल्ला पचवून निखिल वागळे, ॲडव्होकेट असीम सरोदे, विशंभर चौधरी हे कार्यक्रमस्थळी पोहोचले, सुखरूप पोहोचले. मोठ्या उल्हासामध्ये, आनंदामध्ये त्यांचं या कार्यक्रमामध्ये स्वागत करण्यात आलं. फुले शाहू आंबेडकरांच्या घोषणा देण्यात आल्या. या हल्ल्यामुळे निर्भय बनोच्या कार्यक्रमाला एक योग्य भूमिका मिळाली. जी राजकीय भूमिका या कार्यक्रमामध्ये निखिल वागळे यांनी घेतली ती स्वागतार्ह आहे. ती म्हणजे भारतीय जनता पक्षाला मतदानाद्वारे आपली जागा दाखवून द्यायची आणि त्याला पर्याय म्हणून महाविकास आघाडीचं सरकार पुन्हा या राज्यात आणि देशात निर्माण करायचं, अशी भूमिका निखिल वागळे यांनी या कार्यक्रमामध्ये जिवंत राहिलो आणि जोपर्यंत आम्ही जिवंत आहोत तोपर्यंत तुमच्याशी संघर्ष करणार. या भारताचा हिंदू पाकिस्तान होऊ देणार नाही. लक्षात घ्या मित्र, साधी लढाई नाही. मी सांगायला इथे उभा आहे.
ही फॅसिझम विरोधातली लढाई आहे. या हल्ल्यासंदर्भात पोलिसांनी देखील आपली प्रतिक्रिया माध्यमासमोर व्यक्त केली आहे. याच्यामध्ये आज इथं कार्यक्रम होता, तर मोठ्या प्रमाणावर इथं पोलीस बंदोबस्त लावलेला होता आणि 6 वाजेपासून कार्यक्रम सुरू देखील झालेला होता. परंतु निखिल वागळे इथं कार्यक्रमाला येणार होते, त्यांना काही विरोध होता, त्यांना आम्ही कम्युनिकेट केलेलं होतं. इथली परिस्थिती हाताळल्यानंतर ते इकडे ज्यावेळेस यायला लागलेत, ट्रॅफिकच्या याच्यामध्ये त्यांच्या गाडीच्या मागे पुढे आमचे पोलीस होते, परंतु त्यांच्या येत असताना काही जणांनी गाडीवर शाई आणि मागून दगड फेकलेले आहेत. त्या संदर्भात आम्ही गुन्हे दाखल करू, सगळ्यांवर कारवाई करू. पुण्यात झालेल्या या घटनेविषयी देवेंद्र फडणवीस यांनी देखील आपली प्रतिक्रिया माध्यमांसमोर नोंदवली आहे. बघा, असं आहे की कायदा आणि सुव्यवस्था कोणी हातामध्ये घेऊ नये. ती कोणी, भाजपचं असो, कोणी असो, कोणी हातात घेतली तरी आम्ही त्याच्यावर कारवाई करूच. पण त्याचवेळी लोकांच्या भावना भडकतील अशा प्रकारची वक्तव्य करणं, देशाच्या सर्वोच्च नेत्यांना अतिशय खालच्या स्तरावर जाऊन बोलणं, हे देखील अत्यंत चुकीचं आहे. तथापि ते कितीही चुकीचे बोलले तरी देखील कायदा आणि सुव्यवस्था राखणं हे आमचं काम आहे, पोलिसांचं काम आहे. ते पोलीस चोख करते. निखिल वागळे यांच्यावरती झालेला हल्ला खऱ्या अर्थाने माध्यमांवर झालेला हल्ला होता. निर्भय बनोच्या सभेमधून देण्यात आलेला संदेश संपूर्ण देशभरामध्ये काल पोहोचला, तो माध्यमांद्वारे. आतापर्यंत निर्भय बनोच्या अनेक सभा महाराष्ट्रामध्ये झाल्या, परंतु म्हणावी तशी प्रसिद्धी माध्यमांनी त्या सभेंना दिली नव्हती. निखिल वागळे यांच्यावरती झालेल्या हल्ल्यामुळे माध्यमांमध्ये एकमत झालं आणि संपूर्ण माध्यमातून भाजपाचा खरा चेहरा, भारतीय जनता पक्षाचा खरा चेहरा संपूर्ण देशभर उघडा झाला. महाराष्ट्रासह देशात घडणाऱ्या महत्त्वाच्या बातम्या, घडामोडी यांची माहिती जाणून घेण्यासाठी लीडर्स या आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच आमच्या फेसबुक पेजला देखील फॉलो करा. धन्यवाद.